कशाच्या ग्लिसरॉलची तर ॲट 100 and 110 degree Celsius formic acid is formed. Okay, so this is the formula of glycerol. Glycerolचा फॉर्म्युला लिहिला आपण CH2OH CHOH CH2OH. This is glycerol. This glycerol when reacts with oxalic acid, oxalic acid चा फॉर्म्युला आहे COOH COOH. Okay, so at low temperature म्हणजे 100 to at this temperature, that is 100 to 110, there is a loss of one water molecule. Okay, one water molecule चा loss होईल तिथे. ठीक आहे, there is a loss of one water molecule to form glycerol monooxalate. Glycerol monooxalate तयार झालं. Glycerol monooxalate कसं तयार झालं? Because there is a loss of one water molecule from oxalic acid and glycerol. So this group, हा जो ग्रुप आहे COOH हा इथे लागला, O ऑलरेडी होता इथे. ठीक आहे, इथे काय लागला मग C डबल बॉन्ड O, दिस इज C डबल बॉन्ड O, COOH हा ग्रुप इथे लागला. तर इट फॉर्म्स अ ग्लिसरॉल मोनोऑक्सॅलेट. नाउ द रिएक्टिव्हिटी ऑफ प्रायमरी अल्कोहोल, आता हा का नाही रिएक्ट झाला पहिले, हा का बरं झाला? द रिएक्टिव्हिटी ऑफ प्रायमरी अल्कोहोल इज हायर दॅन दॅट ऑफ द सेकंडरी अल्कोहोल. ओके, प्रायमरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी हा सेकंडरी ग्रुप आहे, सेकंडरी OH ग्रुप आहे हा, हे दोन प्रायमरी OH ग्रुप आहे. तर सेकंडरी OH ग्रुप जो आहे त्याची रिएक्टिव्हिटी कमी असते दॅन प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. देअरफॉर इट विल रिएक्ट विथ दिस प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. दॅट मीन्स देयर इज अ लॉस ऑफ वन वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म ग्लिसरॉल मोनोऑक्सॅलेट. ओके, ग्लिसरॉल मोनोऑक्सॅलेट तयार झाला. नाउ ऑन हिटिंग, बिकॉज देयर इज अ टेम्परेचर, हिटिंग आहेच आपली 100 to 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत. देअरफॉर ड्यू टू दिस टेम्परेचर देयर इज अ लॉस ऑफ वन CO2 मॉलिक्यूल. एक CO2 मॉलिक्यूल इथून निघून गेला. ठीक आहे, देयर इज अ लॉस ऑफ वन CO2 मॉलिक्यूल. ओके, आता काय राहिलं इथे CH2. ठीक आहे, O C डबल बॉन्ड OH म्हणजे CHO. ठीक आहे, CH2O C डबल बॉन्ड OH. दॅट मीन्स अल्डेहाइड ग्रुप आता इथे मिळाला. सो आता याचं नाव काय झालं? ग्लिसरॉल मोनोफॉर्मेट. मोनोफॉर्मेट फॉर्मिक ऍसिडचं इस्टर आहे म्हणून याला म्हणतो आपण ग्लिसरॉल मोनोफॉर्मेट. ओके, नाव ऑन हायड्रोलिसिस, आता काय केलं आपण, त्याच्यामध्ये पाणी टाकलं म्हणजे वॉटर ऍड केलं त्याच्यामध्ये. ऑन हायड्रोलिसिस इट फॉर्म्स फॉर्मिक ऍसिड अँड ग्लिसरॉल. हायड्रोलिसिस कसं होईल याचं? देयर इज अ ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. इथे OH तयार झाला, इथे OH तयार झाला आणि इथे काय झालं? HC डबल बॉन्ड OH. ठीक आहे, HC डबल बॉन्ड OH हा काय होता पहिले? C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड OH, अल्डेहाइड ग्रुप होता हा. ठीक आहे, आता वॉटर मॉलिक्यूल ऍड झाल्यानंतर किंवा हायड्रोलिसिस केल्यानंतर इथे काय ऍड झालं? OH. म्हणजे काय तयार झालं? फॉर्मिक ऍसिड. OH C डबल बॉन्ड OH म्हणजेच HC डबल बॉन्ड OH. इट इज अ फॉर्मिक ऍसिड अँड ग्लिसरॉल. सो दिस इज द रिएक्शन ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड विथ ग्लिसरॉल. इट फायनली गिव्स व्हॉट? फॉर्मिक ऍसिड. ओके, ग्लिसरॉल हा तर मिळतोच पुन्हा आणि सोबत आपल्याला फॉर्मिक ऍसिड पण मिळते. बट इफ द सेम रिएक्शन इज कॅरीड आउट ऍट 260 डिग्री सेल्सिअस, 260 डिग्री सेल्सिअसला जर आपण तीच रिएक्शन कॅरी आउट केली, देन वी गेट अलील अल्कोहोल. ओके, आता या केसमध्ये काय होतं? ड्यू टू हाय टेम्परेचर both these group react with this oxalic acid. Due to high temperature, both these primary and secondary alcoholic group gets react with this oxalic acid. म्हणजे काय? There is a loss of water molecule from this. Again, there is a loss of water molecule from this. Okay, so काय फॉर्म झालं मग आता? CH2O OC बॉन्ड OC OCHOH हे जशाने तसंच आहे. ठीक आहे, या पद्धतीचा प्रोडक्ट तयार झाला. ठीक आहे, याला म्हणतो आपण ग्लिसरॉल डायऑक्झॅलेट.
दोन ऑक्झॅलिक ग्रुप अटॅच झाल्यामुळे याला म्हणतो आपण ग्लिसरॉल डायऑक्झॅलेट. ओके, सो ॲट हाय टेम्परेचर दॅट इज 260 degrees Celsius, there is a loss of two water molecules. If the temperature is low, then only primary alcoholic group is react and the formation of glycerol monooxalate takes place. But at higher temperature, both the primary and secondary alcoholic group reacts with this oxalic acid and there is a loss of two water molecule to form glycerol dioxalate. Now, due to high temperature, there is a loss of two CO2 molecules, high CO2 molecule and this CO2 molecule. It will be lost. ओके, दोन CO2 मॉलिक्यूल आता इथून निघून गेले. काय झालं, या कार्बनची व्हॅलन्सी फ्री झाली, या कार्बनची व्हॅलन्सी फ्री झाली. देयर इज अ डबल बॉन्ड बिटवीन दिस कार्बन atom and this carbon atom. So after losing two CO2, there is a formation of CH2 double bond CH single bond CH2, that is allyl alcohol. So in this way, oxalic acid reacts with this glycerol differently at different temperature. At 100 and 110 degrees Celsius, it forms formic acid with oxalic acid, and glycerol forms allyl alcohol at 260 degrees Celsius with oxalic acid. Okay, so this is reaction 7. Now the 8th reaction is the reaction with acetyl chloride. Acetyl chloride madla acetyl group कोणता? CH3C double bond O. This group is acetyl group. Okay, हा जो ग्रुप आहे CH3CO, दिस ग्रुप इज ऍसिटिल ग्रुप. ऍसिटिल ग्रुप आपल्याला कुठे कुठे मिळतो? ऍसिटिक अनहायड्राइड पासून मिळतो, ऍसिटिक ऍसिड पासून मिळतो, ऍसिटिल क्लोराइड पासून मिळतो आपल्याला हा ग्रुप. तर या सगळ्यांच्या रिॲक्शन सेम होईल. ज्या पद्धतीने याची रिॲक्शन जी आहे ऍसिटिल क्लोराइडची याच्यासोबत ग्लिसरॉल सोबत, त्याच पद्धतीने ऍसिटिक ऍसिडची पण रिॲक्शन होईल, ऍसिटिक अनहायड्राइडची पण रिॲक्शन होईल. सेम ही या पद्धतीने या रिॲक्शन होतील. ओके, so on reaction with acetyl chloride or acetic anhydride or acetic acid, it gives glyceryl triacetate. Glyceryl triacetate कसं मिळेल आपल्याला? There is a loss of HCl molecule here. Okay, हा जो आहे हा मॉलिक्यूल लॉस होईल. ऍसिटिक अनहायड्राइड असतं तर ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्यूल लॉस झाला असता. ठीक आहे, ऍसिटिक ऍसिड असतं तर H2O लॉस झाला असता या पद्धतीने. ठीक आहे, तर इथे हे HCl मॉलिक्यूल लॉस झाला. त्याच्यानंतर इथे लागलं काय? मग इथे लागलं C डबल बॉन्ड O CH3, C डबल बॉन्ड O CH3 इथे ऍड झालं. CH2O हा जशाने तसा, CO हा CO CH3 इथे ऍड झालं. सो वी गेट ग्लिसरील मोनोऍसिटेट. एक ऍसिटेट ग्रुप लागला म्हणून आपण याला म्हटलं मोनोऍसिटेट, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोनोऍसिटिल. ओके, आता दुसरा मॉलिक्यूल ऍड झाला पुन्हा ऍसिडिल क्लोराइडचा. इट विल रिॲक्ट विथ दिस सेकंड प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. ओके, म्हणून पहिले प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप जे आहे त्यांच्यावर रिॲक्शन होईल. याच्यावर रिॲक्शन झाली सेकंड ऍसिडिल क्लोराइडची, मग त्याच पद्धतीने H2O HCl लॉस झाला. देयर इज अ लॉस ऑफ अगेन HCl and there is a formation of glyceryl diacetate. Okay, glyceryl diacetate. Now at last, due to lowest reactivity of this third OH group, that is secondary OH, secondary hydrogen, secondary OH group, it will react with this acetyl chloride and there is a loss of further HCl molecule to form glyceryl triacetate. तीनही HHH glycerol madle they get replaced by acetyl group and finally we get glyceryl triacetate. The reaction takes place in the same way with acetic anhydride as well as acetic acid. Okay, so with acetyl chloride or acetic anhydride or acetic acid, glycerol gives glyceryl triacetate. Now oxidation. With mild oxidizing agent like Br2 water, म्हणजे bromine water, अल्कलाइन H2O2 प्लस फेरस साल्ट, याला म्हणतो आपण फेंटोन्स रिएजंट. इट गिव्स अ मिक्सचर ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड अँड डायहायड्रॉक्सी एसिटोन. Whereas with strong oxidizing agent like KMnO4, it gives oxalic acid or CO2 and water. ठीक आहे, आता आपण वन बाय वन पाहू.
याचं ऑक्सिडेशन झालं. आपल्याला माहित आहे व्हेन देर इज अ ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप, प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप ऑलवेज गेट्स ऑक्सिडाइज टू अल्डेहाइड. ओके, याचं कन्वर्शन कशामध्ये झालं? अल्डेहाइड मध्ये झालं. सो ऑन ऑक्सिडेशन इट फर्स्ट फॉर्म ग्लिसरॉल्डेहाइड. ओके, ऑन फर्दर ऑक्सिडेशन, ऑन फर्दर पुन्हा ऑक्सिडेशन जर केलं आपण तर हा अल्डेहाइडिक ग्रुप गेट्स कन्वर्टेड इनटू ऍसिडिक ग्रुप, दॅट इज COOH. अल्डेहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर काय मिळतं आपल्याला? ऍसिड. अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर काय मिळतं आपल्याला? अल्डेहाइड. अल्डेहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर काय मिळालं? ऍसिड. मग हे झालं ग्लिसरिक ऍसिड. पुन्हा ऑक्सिडेशन केलं आपण याचं, पुन्हा ऑक्सिडेशन केलं तर काय होईल? याचं अल्डेहाइड मध्ये कन्वर्शन होईल आणि याचं पुन्हा ऍसिड मध्ये कन्वर्शन होईल. ठीक आहे, मग आपल्याला इथे काय मिळेल? COOH, CHOH. मी तुम्हाला आधीच सांगितलं की सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुपची रिॲक्शन लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळे उशिरा होईल. यांचं पहिले ऑक्सिडेशन होऊन जाईल. दोघांचंही ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळाले? ते टार्टानिक ऍसिड, टार्टारिक ऍसिड. ठीक आहे, COOH, CHOH, COOH. इट इज अ टार्टारिक ऍसिड. ओके, नाउ सिमिलरली हे झालं वीक ऑक्सिडायझिंग किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटनी रिॲक्शन झाली. हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटनी रिॲक्शन झाली त्यामुळे फक्त प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप ऑक्सिडाइज झाला. जेव्हा आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू, जेव्हा आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करू तर इट विल ऑक्सिडाइज दिस सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. Now, since it is a secondary alcoholic group, we know that secondary alcoholic group on oxidation forms ketone. Okay, हा सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. याचं ऑक्सिडेशन झाल्यावर काय तयार झालं? C डबल बॉन्ड O, म्हणजे किटोनिक ग्रुप लागला इथे. याला म्हणतो आपण डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. दोन हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. ऍसिटोनचा फॉर्म्युला काय आहे? CH3 C डबल बॉन्ड O CH3. पण दोन OH लागले आहे इथे, त्यामुळे याला म्हणतो आपण डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. याचं पुन्हा फर्दर ऑक्सिडेशन केलं, हा COH मध्ये कन्वर्ट होईल. याचं पुन्हा ऑक्सिडेशन केलं, हा COH मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, म्हणजे काय मिळालं? COOH, COOH, मेझो ऑक्झॅलिक ऍसिड. ओके, टार्टोनिक ऍसिडचं पुन्हा ऑक्सिडेशन केलं तर याचं पुन्हा ऑक्सिडेशन होईल, तर आपल्याला काय मिळालं? CO है ना. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर किटोनिक ग्रुप मध्ये कन्वर्शन झालं. पुन्हा मेझो ऑक्झॅलिक ऍसिडचं ऑक्सिडेशन केलं आपण, तर मेझो ऑक्झॅलिक ऍसिडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर वी गेट ऑक्झॅलिक ऍसिड. ओके, वी गेट ऑक्झॅलिक ऍसिड, दॅट इज COOH, COOH. And finally, on oxidation with of this oxalic acid, oxalic acidचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर we get H2O molecule and CO2 molecule. Okay, so at last the product obtained by using strong oxidizing agent from glycerol is CO2 and H2O. These are the products obtained by the oxidation of glycerol. Okay, स्टेप बाय स्टेप प्रत्येक ग्रुपचं ऑक्सिडेशन करायचं आणि शेवटी आपल्याला दोन्ही कडून काय मिळत आहे? मेझो ऑक्झॅलिक ऍसिड. मेझो ऑक्झॅलिक ऍसिडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर हे बॉन्ड ब्रेक होतात. हा बॉन्ड ब्रेक झाला, काय मिळालं? ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिडला पुन्हा ऑक्सिडाइज केलं तर CO2 मिळेल आपल्याला आणि H2O मिळेल. ठीक आहे, सो दिस इज द ऑक्सिडेशन रिएक्शन ऑफ ग्लिसरॉल. देन डिहायड्रेशन रिएक्शन. Dehydration reaction means removal of water molecule from glycerol. Now, this dehydration of glycerol can be carried out by using a dehydrating agent like P2O5, KHSO4, potassium hydrogen sulfate, P2O5, phosphorus pentoxide, concentrated H2SO4. Okay, these are all dehydrating agents. हे सगळे dehydrating agent आहेत, हे वॉटर मॉलिक्युल्स काढतात. आता ग्लिसरॉलचा फॉर्म्युला मी इथे लिहिलेला आहे. दिस इज द ग्लिसरॉल, CH2OH, CHOH, CH2OH. ठीक आहे, या पद्धतीने मी ग्लिसरॉलचा फॉर्म्युला लिहिला आहे. ओके, नाउ ऑन इन प्रेझेन्स ऑफ डिहायड्रेटिंग एजंट, डिहायड्रेटिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये इन प्रेझेन्स ऑफ डिहायड्रेटिंग एजंट, इथे तुम्ही KHSO4 च्या ऐवजी P2O5 पण घेऊ शकता, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड पण घेऊ शकता. काय होतं? हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करेल. वॉटर मॉलिक्यूल कसा रिमूव्ह करेल? या कार्बन मधला OH आणि या कार्बनचा H, इट विल बी रिमूव्ड ऍज H2O. या कार्बन ऍटम मधला OH आणि या कार्बनचा H, इट विल रिमूव्ह ऍज H2O. So two molecules of water are removed.
on heating with dehydrating agent, and there will be a formation of double bond between these two carbon atoms and these two carbon atoms. Okay, कारण याची व्हॅलन्सी फ्री झाली, याची व्हॅलन्सी फ्री झाली, याची व्हॅलन्सी फ्री झाली OH गेल्यामुळे, याची व्हॅलन्सी फ्री झाली हे गेल्यामुळे, इथे डबल बॉन्ड तयार होईल. याची पुन्हा दुसरी व्हॅलन्सी फ्री झाली, याची व्हॅलन्सी फ्री झाली, पुन्हा इथे डबल बॉन्ड होईल. ठीक आहे. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस टाइप ऑफ कंपाउंड दॅट इज CH2. ठीक आहे, CH2 डबल बॉन्ड C, फक्त इथे C राहिला, CH2 डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड CH, इथे CH राहिला फक्त OH. ठीक आहे, या पद्धतीचा प्रॉब्लेम. नाउ धिस कंपाउंड इज अ इनॉल फॉर्म. इनॉल फॉर्म का बरं? कारण इन आहे म्हणजे डबल बॉन्ड आहे आणि याला OH लागलेला आहे, म्हणून हा इनॉल फॉर्म आहे. याला कीटो फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. कीटो फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं याला म्हणतो आपण कीटो इनॉल टॉटोमेरिझम. याला म्हणतो आपण टॉटोमेरिझम, कीटो इनॉल टॉटोमेरिझम. आता इथे काय झाला, इनॉल फॉर्म आहे ऑलरेडी, बिकॉज देर इज अ डबल बॉन्ड अँड ऑल. ऑल म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप. This enol form can be converted into keto form by transferring this hydrogen atom to this carbon atom. या हायड्रोजन ऍटमला कार्बन ऍटम वरती ट्रान्सफर करा, हा बॉन्ड इथे शिफ्ट करा म्हणजे इथे डबल बॉन्ड येऊन जाईल, हा बॉन्ड इथे ट्रान्सफर करा, हा बॉन्ड इथे ट्रान्सफर केल्यामुळे याची व्हॅलन्सी फ्री झाली आणि म्हणून हायड्रोजन याला इथे लागला. ठीक आहे, या कार्बनला हायड्रोजन जर लावायचा असेल तर हा बॉन्ड इकडे शिफ्ट करावा लागेल, म्हणजे मायनस येऊन जाईल, म्हणजे C मायनस होऊन जाईल, H प्लस याला लागेल या C मायनसला. ठीक आहे, ऍट द सेम वे दिस बॉन्ड इट शुड बी ट्रान्सफर हिअर. या बॉन्डला इथे ट्रान्सफर करावं लागेल म्हणजे इथे डबल बॉन्ड होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे काय झालं तयार, CH2 CH, CH2 डबल बॉन्ड CH, इथे सिंगल बॉन्ड राहिला कारण हा बॉन्ड इथे ट्रान्सफर झाला. ठीक आहे, इथे सिंगल बॉन्ड राहिला, CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड O. ठीक आहे, CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड O. याला म्हणतात ऍक्रेल्डिहाइड किंवा ऍक्रोलीन. ओके, therefore glycerol on dehydration with a strong dehydrating agent like P2O5, potassium hydrogen sulfate or H2SO4, it gives acrylaldehyde or acrolein. याला म्हणतात acrolein किंवा acrylaldehyde. ओके, तर ही इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नाउ so this was about monohydric alcohol, dihydric alcohol and trihydric alcohol. This was the part of alcohol. We have seen the reactions and preparations of dihydric alcohol, trihydric alcohol as well as monohydric alcohol. Now the second part of this unit is phenol. Okay, phenols, these are different from alcohols because in phenols the OH group, that is hydroxyl group, is directly linked or directly attached to the benzene nucleus. Okay, so aromatic hydroxy compound in which one or more hydroxyl groups are directly attached to the aromatic nucleus are called as phenols. Phenols are aromatic in nature. Here the aromatic ring or benzene, या रिंगला डायरेक्टली OH ग्रुप जर अटॅच असेल तर अशा कंपाऊंड्सला एक किंवा एक पेक्षा जास्त OH ग्रुप जर अटॅच असेल डायरेक्टली तर त्या सगळ्या कंपाऊंडला आपण फिनॉल असं म्हणतो. ठीक आहे, सो फिनॉल्स आर क्लासिफाइड ॲज मोनो, डाय, trihydric phenols on the basis of number of hydroxyl groups attached to the aromatic group. In Greek, phen means benzene and all means alcohol. ठीक आहे, ग्रीक मध्ये फिन या शब्दाचा अर्थ बेन्झिन होतो आणि ऑल म्हणजेच काय होतं, अल्कोहोल किंवा OH ग्रुप. ठीक आहे, तर बेन्झिन रिंगला OH डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला आपण फिनॉल म्हणतो. There may be one OH group directly attached or two OH group attached or three OH group attached. So depending upon the number of OH groups attached to the benzene nucleus,
we can classify the phenol as mono, di, trihydric phenols. Okay. Now, in common name and also as accepted by IUPAC name, as structure of phenol involves a benzene ring in its substituted compounds, the term ortho, that is 1,2-disubstituted, meta 1,3-disubstituted, and para 1,4-disubstituted are often used in common names. आता फिनॉल जर असेल, हा झाला फिनॉल, इट इज अ कॉमन नेम फिनॉल. ओके, फिनॉल इथे सबस्टिट्यूएंट लागलेला आहे OH ग्रुप या या रिंगला सबस्टिट्यूएंट लागलेला आहे. फिनॉल हे जे रिंग आहे या फिनॉल रिंगला सबस्टिट्यूएंट लागलेला आहे. कोणता सबस्टिट्यूएंट लागलेला आहे? OH. OH is a substituent. Okay, this OH is a substituent. Therefore, जर सबस्टिट्यूएंट जर न्यूक्लियसला लागलेला असेल तर ही जे पोझिशन आहे ही पहिली पोझिशन, याला म्हणतो आपण 1, याला 2 म्हणतो, दिस इज 3rd, दिस इज 4th and this is 5th. Okay, or these two positions are called as ortho position with respect to OH. These two positions are called as meta position with respect to OH, and this position is called as para position with respect to OH. Okay. Now, if the methyl group is attached to ortho position, फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनला किंवा सेकंड नंबरच्या कार्बनला, आता हा झाला OH ग्रुप, याची पहिली पोझिशन ही किंवा पहिली पोझिशन ही म्हणू शकतो आपण, सॉरी, पहिली ही झाली, दुसरी ही झाली, ठीक आहे, तिसरी ही झाली आणि चौथी ही झाली. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट पोझिशन, दिस इज सेकंड पोझिशन, सॉरी, दिस इज फर्स्ट पोझिशन, दिस इज सेकंड पोझिशन, दिस इज थर्ड पोझिशन, हे जे आहे हे थर्ड पोझिशन झाली, अँड दिस इज फोर्थ पोझिशन. ठीक आहे. आता समजा मिथिल ग्रुप, जर मिथिल ग्रुप याच्या या पोझिशनला लागलेला असेल, म्हणजे सेकंड पोझिशनला लागलेला असेल किंवा ऑर्थो पोझिशनला, किंवा याला म्हणतात ऑर्थो, या दोन पोझिशन झाल्या ऑर्थो पोझिशन, या झाल्या मेटा पोझिशन, या दोन झाल्या मेटा पोझिशन, आणि ही झाली पॅरा पोझिशन. फोर्थ नंबरची पोझिशन म्हणजे पॅरा पोझिशन. ठीक आहे. या पद्धतीने समजा ऑर्थो पोझिशनला मिथिल ग्रुप लागलेला असेल, आता हा OH ग्रुप आहे, याच्या ऑर्थो पोझिशनला काय लागलेला आहे? मिथिल ग्रुप लागलेला आहे, म्हणून याला म्हणतात ऑर्थो क्रिसॉल. ठीक आहे. ऑर्थो क्रिसॉल हे कॉमन नेम मध्ये म्हणतात. IUPAC नेम मध्ये समजा नाव लिहायचं असेल तर काय म्हणू आपण? 2 सेकंड पोझिशनवर लागलेला आहे, म्हणून 2 मिथाइल फिनॉल. इट इज अ 2 मिथाइल फिनॉल. ऑर्थो कॉमन पोझिशन, कॉमन नेम मध्ये असा काही रूल ठरलेला नसतो, त्याच्या याच्यानुसार आपण त्याचं नॉमनक्लेचर करत असतो. पण IUPAC मध्ये आपल्याला सेकंड पोझिशनवर मिथिल ग्रुप लागलेला आहे, म्हणून आपण मिथिल फिनॉल असं म्हणू आपण याला. ठीक आहे. in common name it is orthocresol. If the methyl group is attached to the third position, आता ही पहिली याचीच आहे, सेकंड अँड थर्ड पोझिशन. ठीक आहे. म्हणजे थर्ड पोझिशन म्हणजे कोणती? मेटा पोझिशन. देन इट इज कॉल्ड एज मेटॅक्रिसॉल. हा ऑर्थोक्रिसॉल झाला, हा मेटॅक्रिसॉल. और इट्स IUPAC नेम काय राहील मग? 3 मिथिल फिनॉल. ठीक आहे. समजा मिथिल ग्रुप चौथ्या पोझिशनवर लागलेला असेल, ही पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, चौथ्या पोझिशनवर मिथिल ग्रुप लागलेला असेल तर याचा IUPAC नेम काय होईल? 4 मिथिल फिनॉल और पॅराक्रिसॉल. ठीक आहे. क्रिसॉल इट इज अ कॉमन नेम. डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ मिथिल ग्रुप वी कॅन राईट ऑर्थोक्रिसॉल, मेटॅक्रिसॉल और पॅराक्रिसॉल. ठीक आहे. ऑर्थो, मेटा, पॅरा हे कॉमन सिस्टीम मध्ये यूज केलेले नॉमनक्लेचर आहे. 1, 2, 3 जे आहे और 4, सॉरी 2, 3, 4 जे आहे हे IUPAC सिस्टीम मध्ये केलेले आहे. आता तसंच याचं पहा,
दोन OH ग्रुप असेल तर त्याला कॅटॅकॉल असं म्हणतो आपण, पण दोन OH ग्रुप ऑर्थो पोझिशन वरती पाहिजे. ठीक आहे. याला IUPAC नेम लिहायचं राहिलं तर बेन्झीन, कारण हा फिनॉल म्हणून आपण आता याचं हे करू शकत नाही कारण दोन OH ग्रुप आहे. मग हे काय झालं, बेन्झीन वन पहिल्या पोझिशनवर आणि दुसऱ्या पोझिशनवर दोन OL आहे, ऑल आहे. ऑल आहे म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. म्हणजेच काय नाव झालं याचं, बेन्झीन 1,2 डायॉल. याला कॉमन नेम मध्ये म्हणतात कॅटेकॉल. इट इज कॉल्ड एज कॅटेकॉल इफ टू ग्रुप्स OH ग्रुप्स आर ऑर्थो टू इच अदर. नाउ हियर टू OH ग्रुप्स आर मेटा टू इच अदर. मेटा पोझिशनवर आहे दोन्ही ग्रुप OH ग्रुप, म्हणून याला म्हणतो रिसॉर्सिनॉल. रिसॉर्सिनॉल मध्ये दोन OH ग्रुप, टू OH ग्रुप्स आर ऍट मेटा पोझिशन विथ इच अदर. याचा IUPAC नेम काय होईल, बेन्झीन 1 आणि 3 डायॉल. तसंच बेन्झीन 1,4 डायॉल आणि पॅरा पोझिशन असेल तर यालाच हायड्रोक्विनोन असं म्हणतो आपण. OH groups are at para position with respect to each other, then they are called as hydroquinone or quinol. Hydroquinone or quinol. ठीक है. So this is about the nomenclature, simple nomenclature of phenol. Okay. Then preparations of phenol. Now this phenol can be prepared by using cumene commercially. What is cumene? Cumene is isopropyl benzene. Isopropyl benzene, it is called as cumene. Okay. Isopropyl benzene ला आपण क्युमिन असं म्हणतो. आयसोप्रोपिल ग्रुप कोणता आहे, CH ला दोन मिथिल ग्रुप जर लागलेले असेल तर याला आयसोप्रोपिल ग्रुप असं म्हणतो. If CH group is attached to two methyl group, then it is called as isopropyl group. If this isopropyl group is attached to benzene, then it is called as isopropyl benzene, or its common name is cumene. Cumene is nothing but isopropyl benzene. Now, when the alkaline solution of cumene, cumineचं आपण अल्कलाइन सोल्युशन घेतलं इन सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट याच्यामध्ये टाकलं तर ते अल्कलाइन होऊन जाईल. Alkaline sodium, alkaline solution of this cumene, if it is oxidized by passing air or oxygen in presence of cobalt naphthalate. कोबाल्ट नॅप्थॅलेटच्या प्रेझेन्स मध्ये समजा आपण अल्कलाइन क्युमिन ला ऑक्सिडाइज केलं तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ परऑक्साइड, क्युमिन परऑक्साइड और हायड्रोपरऑक्साइड. परऑक्साइड लिंकेज कोणता आहे, there is a introduction of two oxygen atoms between this CH. कार्बन आणि हायड्रोजन जो आहे याच्यामध्ये हे परऑक्साइड लिंकेजचे ऑक्सिजन इथे इंट्रोड्यूस होतात. ओके. त्यामुळे आपल्याला काय मिळालं, हायड्रोजन परऑक्साइड COOH, याला परऑक्साइड लिंकेज म्हणतो आपण. OO लिंकेज जो आहे याला परऑक्साइड म्हणतो आणि हायड्रोजन असल्यामुळे याला म्हणतो आपण हायड्रोजन परऑक्साइड. तर when we oxidize alkaline solution of cumene, alkaline solution in cumene in presence of cobalt naphthalate at about 4 to 3 Kelvin, 4 to 3 Kelvin ला जेव्हा आपण याला ऑक्सिडाइज करतो तेव्हा this oxygen gets introduced in between this carbon and hydrogen to form cumene hydroperoxide. Okay. Now by on hydrolysis, याला जेव्हा आपण हायड्रोलिसिस केलं, on hydrolysis it forms acetone and phenol. ओके. हायड्रोलिसिस करणं याचा अर्थ काय, वॉटर मॉलिक्यूल ऍड करणं. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, ऍसिड आहे तर याचा ऍसिडिक हायड्रोलिसिस झाला. तर धिस OH ग्रुप गेट्स अटॅच टू दिस बेन्झीन रिंग. ओके. काय होतं ऍक्च्युली, हा बॉन्ड इथे शिफ्ट होतो, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यामुळे इथे डबल बॉन्ड तयार झाला. ओके. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यामुळे इथे डबल बॉन्ड तयार झाला आणि हा बॉन्ड या ऑक्सिजनला लागतो. म्हणजे काय तयार झालं, बेन्झीन रिंग OH, हा बॉन्ड इकडे शिफ्ट गेल्यामुळे हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन मधला बॉन्ड तुटला, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार झाला. म्हणजे काय तयार झालं, CH3 C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे काय झालं, CH3 C डबल बॉन्ड O CH3, इट इज ऍसिटोन आणि इथे काय झालं, फिनॉल. ओके. So this is the reaction or this is the commercial method for the preparation of phenol. We can prepare phenol from cumene commercially by passing alkaline solution of cumene
alkaline solution of cumin into air or oxygen in presence of cobalt naphthalate as a catalyst at 4 to 3 Kelvin. It first gives cumin hydroperoxide, okay, which on heating with dilute sulfuric acid सोबत जेव्हा आपण याला हीट केलं तेव्हा it gets decompose म्हणजे तुटणं वगैरे, decompose to form phenol and acetone. Okay, so this is the important and commercial method for the preparation of phenol. Second method is a DOS process and resting process. In both these processes, we use chlorobenzene. So second method for the preparation of phenol is from chlorobenzene. क्लोरोबेन्झिन नी आपण दोन पद्धतीने फिनॉलला तयार करू शकतो. पहिली आहे डॉस प्रोसेस आणि सेकंड आहे रेस्टिंग प्रोसेस. इन डॉस प्रोसेस मध्ये काय करतो आपण, क्लोरोबेन्झिन इज हीटेड विथ एक्सेस ऑफ aqueous NaOH solution at 613 Kelvin and 300 atmospheric pressure. आता हे जर तुम्हाला आठवलं नाही ते टेम्परेचर आणि प्रेशर अशी लिहायचं वर्ड, ठीक आहे, टेम्परेचर आणि प्रेशर. सो इट टेक्स प्लेस, दिस रिएक्शन टेक्स प्लेस at 613 Kelvin and 300 atmospheric pressure. First it forms, आता हा ONA जो आहे, ONA gets attached to this benzene, okay, and HCl is liberated. Therefore ONA मिळाला. ONA म्हणजे काय, सोडियम साल्ट आहे, ठीक आहे. सो इट इज अ सोडियम साल्ट ऑफ फिनॉल. इट इज कॉल्ड एज सोडियम फिनॉक्साइड, ठीक आहे. फर्स्ट फॉर्म सोडियम फिनॉक्साइड which on hydrolysis or acidification it forms phenol. So this is the simple process for the preparation of phenol from chlorobenzene. We can prepare phenol from chlorobenzene by treating it with excess of aqueous NaOH in at 613 Kelvin and 300 atmospheric pressure. It first forms sodium phenoxide, which on acidification like H2SO4 or HCl, it forms a phenol. So this is called as Dodge method for the preparation of phenol. Second is resting process. In resting process, chlorobenzene is heated with a steam म्हणजे वॉटरची steam at 698 Kelvin using calcium phosphate or silicon oxide as a catalyst. हे कॅटलिस्ट यूज करायचे आहे आपल्याला. दोन पैकी कोणताही एक कॅटलिस्ट आपण आठवण ठेवू शकतो, SiO2 और Ca3PO4/2, ठीक आहे. याच्या प्रेझेन्स मध्ये आपण याची रिएक्शन वॉटर सोबत केली, वॉटर सोबत म्हणजे स्टीम सोबत केली क्लोरोबेन्झिनची. इट फॉर्म्स फिनॉल अँड HCl. ओके, इथे OH लागला आणि HCl लिबरेट झाला. बट कॅटलिस्ट आर इम्पॉर्टंट. वी कॅन यूज either SiO2 or Ca3PO4/2 at high temperature, that is 698 Kelvin. So this is the second method for the preparation of phenol. Firstly, we can prepare phenol from cumin. Secondly, from chlorobenzene. Preparation of phenol from chlorobenzene, it involves two methods. First is Dawes method, in which we heat chlorobenzene with NaOH at high temperature and pressure to form sodium phenoxide, which on further acidification gives phenol. In resting process, we heat the chlorobenzene with a steam of water in presence of catalyst SiO2 at high temperature to give phenol. Okay, so these are the two important methods for the preparation of phenol. Then the third method for the preparation of phenol is from diazonium salt. But for this, we have to prepare first the diazonium salt. And this diazonium salt is prepared by using primary amine. Primary amine म्हणजे aniline घेतला आपण. It is a primary amine. NH2 जर असेल तर त्याला primary amine म्हणू. RNH असेल तर त्याला secondary, R2NH असेल तर त्याला secondary amine म्हणतो. आणि R3N असेल तर त्याला टर्शियरी अमीन म्हणतो, आपल्याला माहित आहे. तर हा NH2 आहे पूर्णपणे. Therefore, and it is attached to this benzene ring. Its name is aniline or it is a primary amine. प्रायमरी अमीन पासून आपण पहिले डायझोनियम साल्ट तयार करतो आणि त्या डायझोनियम साल्टला जेव्हा आपण वॉटर सोबत हीट करतो
in presence of acid, it gives a phenol. So we shall see this method in the next period because our time is over. Okay. चलो नोट्स वगैरे घेऊन घ्या. नोट्स घेतले का तुम्ही? एक्झाम ऑफ